हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. शक्यही शक्य करतील स्वामी, अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. असे स्वामीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. ज्याचे कुणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश देणारे आपले स्वामी आहेत. जो हारला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा आपले स्वामी माऊली. जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामीच. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा आपले स्वामी आहे. ज्याला दृष्टी नाही त्याला सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी. ज्याचे नाव बुडणार आहे त्याचे नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा आपले स्वामीच. सर्व करता करविता म्हणजे आपले स्वामी माऊली. एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामीवर तुमचा मनापासून जर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लव यू स्वामी असे टाईप करा. मी स्वामी चरणी एवढीच प्रार्थना करेल की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत तुमच्या दुःखाचा नायनाट होवो. स्वामी चरणी मनापासून प्रार्थना करेन. स्वामी माऊली म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या दुःखाचा आता सर्वनाश होणार आहे. होय बाळा, मी आता तुझ्या आयुष्यात आलेलो आहे. तुला वाटत असेल की तुझं कोणी नाही, पण तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. जन्म दिला आम्हास तू, तुला तुझी आधार. श्वास चाले तुझ्या कृपेने, थोर तुझे उपकार. सर्व काही दिले तू तरी मानतो, तुझे पासी जन्मोजन्मी द्यावा थारा. स्वामी तव चरणाशी बाळा तू हार मानू नकोस. आचार ही घराची आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. थोर माणसे घराच्या भिंती आहेत. सुख घराचे छत आहे. जिव्हाळा हा घराचा कळस आहे. माणुसकी घराची तिजोरी. गोड शब्द हे घरातील धन दौलत. शांतता ही घराची लक्ष्मी. आत्मविश्वास घरातील देवस्थान. दुजभाव विसरणे हे घरातील तेजस्वी समय. पैसा हा घराचा पाहुणा आहे. वरिष्ठपणा हा घराचे वैरी आहे. नम्रता हे घराचे प्राणप्रतिष्ठा आहे. व्यवस्था ही घराची शोभा आहे. समाधान हे घराचे सुख आहे. सदाचार हा घराचा सुगंध आहे. चारित्र्य संपन्नता हे घराची कीर्ती आहे. अशाच घरात ईश्वराची जागृत मूर्ती आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा तू हार मानू नकोस. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि पूर्ण होतात तेव्हा इच्छा. तेव्हा लोभ ध्येय ठेवला तर आयुष्यातील सर्व लढाया तुम्ही जिंकू शकाल. अगदी आपल्या सोफिया विरुद्ध सुद्धा फक्त आपल्या परमेश्वरावर भगवंतावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने भगवान कृष्णावर ठेवला होता. सहमत असाल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. होय बाळा, वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता सुद्धा येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपले जातात. भक्ती केल्याने संकटे येणार नाही तसं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता ते मात्र बोटावर निभवलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्त असावं लागतं. स्वामीवर आपली श्रद्धा विश्वास अतूट असले पाहिजे. जर तुमचाही भगवंतावरती स्वामीवरती विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही न कळतच पुण्याचे भागीदार बनता. स्वामी महाराजाचे आशीर्वाद प्राप्त करता. परिस्थिती सर्वाची परीक्षा बघत असते. कधीच निराशा हताश होऊन रडत बसायचं नाही.
उलट धीराने सामना करायचं. तुम्ही जेव्हा रडता तेव्हा लोक तुमच्यावर हसतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही रडायचं नाही तर हार मानायचे नाही. आपले स्वामी आई आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. कोणीही फक्त काय विशिष्ट पहिरावा धारण केला म्हणजे साधू बनतो असा नाही, तर चंचल मनावर अंकुश मिळवण्यात जो यशस्वी झाला तोच खरा साधू. आणि त्यासाठी घरदार सोडून व त्याग करण्याचाही काही गरज नाही. त्याऐवजी मुखात नाम घेत राहा. प्रत्येक कर्म स्वामी सेवा या भावाने करत राहा. भक्ती मार्ग धरायचा आहे, कारण भक्ती मार्ग व ईश्वरीय प्रेमाचा मार्गच खरा राजमार्ग आहे. इथूनच सुरुवात आहे आणि इथपर्यंत शेवट आहे. सहमत असाल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा. बाळा, श्री स्वामी समर्थ नाम पोटावर कायम असावे, जेणेकरून स्वामी समर्थ नामाचा महिमा वाईट वेळेवर सुद्धा विजय मिळवून देतो. तेवढा प्रचंड अनुभव श्री स्वामी समर्थ मंत्रात आहे. स्वामीचे इच्छित इच्छा मिळवून राहावे इतकंच स्वामींना अपेक्षित आहे. स्वामीबद्दलची तळमळच आपल्याला स्वामी जवळ नेते. मन एकटे पडते तेव्हा फक्त स्वामीच त्याला धीर देतात. त्यांनाच मनाचे भाव कळतय. या कलियुगात तात्काळ तारणारे श्री स्वामी समर्थ हेच आपले ब्रह्मांडाचे चालक, मालक, पालक, आपले गुरु आहेत आणि ते आपले स्वामी आई. सहमत असाल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या पाठीशी कितीही संकटे असली, तुझ्या आयुष्यात कितीही दुःख असेल, तरीही मी आता दूर करणार आहे. कारण तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. तुमचाही तुमच्या भगवंतावरती प्रेम असेल तर होय देवा, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे असे टाईप करा. बाळा, कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हाला, सुख फक्त तुम्हालाच, मन शांतीसुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून तुम्ही तुमचे विचार बदला, म्हणजे नशीब बदलेल. आणि हे विचार तुम्हाला स्वामी नामाने नक्कीच बदलता येणार. त्यामुळे स्वामी नाम कायम मुखात असू द्या. प्रत्येक दिवस हे तुमचा आनंदाने जाईल. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.